नमस्कार मित्रांनो, जे लोक सुरक्षित आणि खात्रीशीर परताव्याच्या गुंतवणुकीला प्राधान्य देतात त्यापैकी बहुतेक लोक बँकांमध्ये गुंतवणूक करतात. पण बँकांप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्येही गुंतवणुकीच्या अनेक योजना चालवल्या जातात. अनेक योजनांमध्ये बँकेपेक्षा चांगले व्याज दिले जाते. तर पोस्ट ऑफिस लघु बचत योजनेच्या व्याजदरात सरकारकडून दर 3 महिन्याला सुधारणा केली जाते. मात्र 2024 आणि 25 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील जुलै ते सप्टेंबर व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजे सध्याच्या व्याजदर या तिमाहीतून लागू राहतील. येत्या महिन्यात पोस्ट ऑफिसमध्ये योजनेच्या गुंतवणूक करायची असेल तर कोणत्या योजनेवर किती व्याज मिळेल ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 4% तर 1 वर्षाच्या मुदत ठेवीवर 6.9%, 2 वर्षाच्या मुदत ठेवीवर 7 आणि 3 तसंच 5 वर्षाच्या मुदत ठेवीवर अनुक्रमाने 7.1% आणि 7.5% व्याज मिळेल. 5 वर्षाच्या रिकरिंग डिपॉझिटवर 6.7% व्याज मिळेल. तर पोस्टाच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर 8.2% आणि मासिक उत्पन्न योजनेवर 7.4%, पब्लिक प्रोव्हिडंट फंडावर 7.1%, सुकन्या समृद्धी योजनेवर 8.2%, तसेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर 7.7%, किसान विकास पत्रावर 7.5%, तसंच 7.5% व्याज देण्यात येणार आहे. तर यातील काही योजनांचे पर्याय तुम्हाला बँकेत मिळतील, तर काही योजनेमध्ये गुंतवणूक ही पोस्ट ऑफिसमध्ये करता येईल. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, मंथली इन्कम स्कीम अशा योजना आहेत ज्यात तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन गुंतवणूक करावी लागते. NSC आणि MASSC या दोन्ही योजना मुदत ठेवीसारख्या आहेत. कोणत्याही भारतीय नागरिक NSCमध्ये 5 वर्षासाठी गुंतवणूक करू शकतो. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टफोलिओतही या योजनेचा समावेश आहे. त्याचबरोबर महिलाच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी MSSC स्कीम चालवली जाते. या योजनेत 2 वर्षासाठी पैसे जमा करावे लागतात. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही या योजनेत गुंतवणूक केलेली आहे. तर त्याचबरोबर MIAS स्कीम ही दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळविण्याची स्कीम आहे. तर या योजनेत एका खात्यावर जास्तीत जास्त 5 लाख रुपये आणि जॉईंट खात्यावर जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करता येतात. ही रक्कम 5 वर्षासाठी जमा केली जाते. यामध्ये 7.4% दरानं व्याज दिलं जातं. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.